कुठेतरी माझं थोडंसं ना आधी, कारण लकीली निशीच ही म्हणजे सिनेमा ही ॲक्च्युली इमर्ज झाली, म्हणजे त्याचं इन्सेप्शन झालं. मी एक पोलीस फाईल म्हणून आम्ही एक सिरीज करायचो निशीबरोबर, आणि तो पण सिनेमाचा माणूस मी असं, ते आमची खूप त्याच्या वेळेला अशी चर्चा व्हायची, आणि हा तो असं वेगवेगळं हे असायचं. तर त्याच्याकडे ही स्टोरी लाईन आधीपासून होती, आणि मग लकीली श्वास हिट झाला, आणि श्वास एक हे होता. तर निशिला म्हटलं, अरे यार काय आपण काहीतरी करायला पाहिजे, कारण श्वास हा एक ॲक्सिडेंट नाही वाटतं का, मग की एक हो गया समथिंग कॉन्क्रीट शूड कम, की ज्याच्यामुळे की अच्छा म्हणजे लोक एक वेगळा विचार. त्यामुळे आम्ही खूप, पण तरी आम्हाला 1.5 वर्ष लागलं एक प्रोड्युसर मिळायला, कारण ज्या पद्धतीची फिल्म होती त्याच्यामध्ये गाणं नव्हतं, त्याच्यामध्ये हे नव्हतं, परत ते सगळं असं सगळं, किंवा लोक सांगायचे की एवढ्यात करा, बजेट कमी, असं वगैरे, असं करत आम्ही पेशंटली पण ती झाली. तर त्यामुळे ना ह्या सगळ्या गोष्टीची ग्रोथ किंवा सगळ्या गोष्टीचं हे सगळं मी त्याच्या जर्नीमध्ये होतं, कारण मी खूप वेळा त्याच्यावर पुण्याला जाऊन राहायचो वगैरे, त्याच्या पुण्याच्या घरात वगैरे. सो त्यामुळे ना जर्नीमध्ये असे वेगवेगळे किंवा ह्याच्यावरती पण असं खूप डिस्कशन व्हायचं. तर जेव्हा ही सोलोलोकी लिहिली गेली ना, तेव्हा मी निशिला म्हटलं, अरे सिनेमामध्ये कशी सोलोलोकी अशी, म्हणजे असं कुठली येते थिएट्रिकल सोलोलोकी वाटू ॲज अ शकतं. थिएट्रिकल हे वगैरे. तो म्हणतो नाही वो करेक्ट आहे. तर म्हटलं, अरे तू आमचं किती हे झालं होतं, म्हटलं अरे तू तर सिनेमाचा माणूस, तू कसला सोलोलोकी वगैरे एवढी मोठी सिनेमात वगैरे. तो म्हणतो नाही तू देख ना. आणि मग मला जेव्हा अख्खा सिनेमा झाला तेव्हा पटलं की तो अख्ख्या सिनेमात काहीच बोलत नाही, आणि तो जेव्हा बोलतो तेव्हा सगळं शहर ते जे त्याच्या डोक्यात होतं ना, ते खूप ते फक्त मला नंतर. संदीप सर, तुम्हाला मला विचारायचं, जसं संजय सरांना मी विचारलं की मला अट्रॅक्शन आहे त्या फ्रेम्सचं, पण तुम्ही त्या फ्रेम मध्ये होतात. म्हणजे मी ब्रिजवरची फ्रेम असू दे, किंवा बुर्जीवाल्याच्या इथला तो सीन असू दे, किंवा रात्रीचा त्याने जो डिस्क्राईब केला तो सीन असू दे, किंवा मी कट्टू म्हणेन की डोंबिवलीच्या ट्रेन मध्ये शूट झालेला सीन, त्यावेळेला जे असतं ना की आपण कनेक्ट होतो एक कॉमन मॅन म्हणून. ऍक्टर पण कधी कधी आपल्यातल्या बाजूला होतो आणि आपण त्या प्रत्येक सीनशी कनेक्ट होत जातो. तुमचे काही असे अनुभव आणि आठवणी, किस्से तो प्रत्येक सीन शूट करताना. आणखीन एक मी सांगेन, त्यातच एक सीन ऍड करेन, तो म्हणजे एनसीपीएचा रस्ता. जो रस्ता आपण म्हणतो नॉर्मली तिथे जवळपास सगळे ऑफिसेस आहेत, हे सरकारी कार्यालय आहेत, तिथे बऱ्याचशा कॉर्पोरेट आणि गव्हर्नमेंटचे सगळे कर्मचारी वर्ग असतो, आणि तो एरिया तसा शांत असतो. पण वर्दळीच्या वेळेला तिथे खूप वर्दळ असते दुपारच्या वेळेला. त्यामुळे तो जो सीन आहे, तुम्ही जे फोडाफोडी केली आहे, तो एक्झॅक्ट कधी शूट झाला होता, आणि त्या रस्त्यावरचा अनुभव काही तो सीन शूट करतानाचा? तो ॲक्च्युली स्टॉल जो तो एक्झॅक्टली एनसीपीएच्या त्या बाजूच्या गल्लीत होता, त्यामुळे तसा तिथे फार ट्रॅफिक किंवा हे नसतं, आणि कंट्रोलेबल आहे ते. पण बाकी बरेच सीन्स, म्हणजे अगदी त्या विटीच्या त्या मेन रोडचे चालताना हे करताना असे खूप सीन्स होते. आणि मला फक्त एक म्हणजे हे होतं की बिकॉज निशीबरोबर एवढ्या राऊंड्स झाल्यामुळे, किंवा त्याची स्क्रिप्ट एक काय म्हणतो त्याला, खूप इम्बाईब झाल्यामुळे ना, त्या छोट्या छोट्या शॉर्ट्समध्ये सुद्धा त्याचं काय घडतं, कारण ती खरी 2 रात्रीची गोष्ट आहे. असं नाही की खूप त्याचा हे आहे. आणि प्लस असं आहे की तो बॉइलिंग पॉईंटवर आलाय, म्हणजे इवन सुरुवातीच्या सिक्वेन्समध्ये शूट करताना किंवा ह्याच्यामध्ये तो असं नाही आहे की तो वेडा आहे किंवा हे, तो ऑलरेडी त्या बॉइलिंग पॉईंटवर आला आहे, आणि ती छोटी जी गोष्टमुळे तो हे होतो. सो हे, कारण अदरवाईज कसं असतं की तुला एक ग्राफ असतो, की त्या ग्राफमध्ये मग तुला तो एक ग्राफचा एक एक मदत मिळते. पण इथे ती सुरूच होते की तो बस्ट होतो, ते एका छोट्या गोष्टीमुळे. 2 रुपये, पण 2 रुपये महत्त्वाचे नाही आहेत. त्याच्यामध्ये जे एवढं तुंबलेलं आहे एवढ्या वर्षाचं, तो त्या बॉइलिंग पॉईंटला आलेला आहे. त्यामुळे तो पुढे नंतर ते जे सगळं चालणं किंवा हे करणं आहे ना, हे कुठेही ओव्हर ड्रॅमॅटिक न होता ते खूप म्हणजे आतलं हे करायला लागायचं की तो, कारण आम्हा दोघांनाही माहिती होतं की ती इकडे पण जाऊ शकते, किंवा म्हणजे तो घायल नाही होता कामा, किंवा तो खूप ड्रमॅटिक नाही, तो खूप आतला एक त्याचा हे आहे, आणि तो वेडाही नाही आहे, त्याचा तोल सुटला आहे, त्रागा आहे. हो. त्रागा आहे, आणि तो परत कंटिन्युअस आहे. त्यामुळे रस्त्यावरचं काय, पुढे आम्ही त्या ह्याच्यामध्ये जातो त्या दारूच्या गुत्त्यावर, इथे तिथे तो सात्विक संताप त्याचा जो आहे ना, तो सतत ठेवायचा होता. त्यामुळे ह्यांचे प्रेशर शॉट्सचे वेगळे होते, पण ॲज अन ॲक्टर सुद्धा त्या क्राऊडमध्ये घुसायचं, पण तो शॉट देताना सुद्धा ते आतलं सतत ठेवायला लागायचं की इथे काय, इथे किती डिग्री, काय काय, कारण मागे पुढे शॉट्स पण होतात ना फिल्मचे. त्यामुळे तेही मला लक्षात ठेवायला लागायचे की पुढचा इव्हेंट काय, हा कुठल्या शॉटचा हे आहे, असा तो सगळा एक हे होता. पण म्हणून म्हणतो की
परत निशी ॲज अ हे म्हणून की काय म्हणतो त्याला, ते सिस्टीममध्ये निशी एवढा आहे की आय मीन यु नो इट्स म्हणजे काय म्हणतो मी आज जो आहे तो मी म्हणेन की निशीमुळे यु नो, बिकॉज इट्स नॉट जस्ट द फिल्म, त्याच्या आधीचा जो प्रोसेस किंवा आधीचं जे आमचं हे आहे इट्स म्हणजे ते तर म्हणजे असं इतक्या मोमेंट्स आहेत, इतकं हे आहे. सो ह्या म्हणजे काय म्हणतो त्याला फिल्ममुळे जे पुढचा मला जे ॲज अन ॲक्टर म्हणून दिलं आहे किंवा मी म्हणतो ना तसं की हे आपण मोमेंट्स इम्बाईब करणं किंवा हे करणं किंवा स्क्रिप्ट समजणं हे सगळं निशिकडनं आलं. इनफॅक्ट गॉरिला वगैरे शूट्स आम्ही आधी म्हणजे अनुराग बासू किंवा श्रीराम राघवनबरोबर टेलिव्हिजन करताना हे सगळं तसेच करायचे, कारण ते परवडत नसायचं, त्यामुळे ते होतं. बट ॲज अन ॲक्टर असे शूट्स करताना किंवा हे करताना तुमचं कॅरेक्टर आणि तुमचं हे परत कसं हे म्हणजे हेवी कॉन्सन्ट्रेशन आणि आपलं जे लागतं ना ते खूप म्हणजे मला निशीची खूप मदत झाली त्यामुळे. बरं, संवाद कमी होते पण एक्सप्रेस होणं खूप जास्त होतं. मी तेच फेशियल म्हणतो. एक्सप्रेशन त्याचा त्रास असतो नाही का, आपण म्हणजे आपल्याला आणि परत एक्सप्रेस व्हायचे ते इतक्या आतमध्ये काहीतरी तुमच्या फुटतंय आणि ते तुम्हाला चेहऱ्यावरनं दाखवायचंय आणि तो त्रागा तुम्हाला चेहऱ्यावरनं दाखवायचंय. मेंटली किती त्याचं एक हे होतं, कारण पाहताना कधी कधी ना प्रेक्षक म्हणून आम्ही डिस्टर्ब एक असतो ना, म्हणजे तो त्याच्याशी कनेक्ट होऊन ते डिस्टर्ब होणं असतं की त्या सिस्टमच्या विरोधात जाताना. निशी सरांबरोबर कितीदा हे व्हायचे म्हणजे डिस्कशन व्हायचे किंवा पटायचं नाही किंवा अरे नाही थोडं अजून असं झालंय कुठल्या scene च्या नाही, बाबतीत? कारण मी जसं म्हटलं की तसं हे आधी- जास्त होते थोडं कमी. नाही, लकीली मी जसं म्हटलं तसं निशीबरोबर खूप आधीपासून सतत हे असल्यामुळे त्याचा एक फायदा खूपच झाला म्हणजे आणि निशीला माहिती होतं, कारण एकदा शूटवर गेल्यानंतर देर इज नो स्पेस फॉर डिस्कशन. Time also. आम्हाला टाइम ऑफ डिस्कशन इतके ते शॉट अचीव्ह करणं, कारण निश्चितचं सगळ्यात हे होतं की शॉट अचीव्ह करणं या सगळ्यांचं. आणि तू जे म्हणतेस ना तो जो इम्पॅक्ट होतो हे मला एवढा होईल असं मलाही माहिती नव्हतं. वी जस्ट मेकिंग अ गुड फिल्म. हे सगळं निशी आणि ह्यांचं हे आहे, कौशल्य आहे. आय वॉज डुईंग ॲज अन ॲक्टर ॲज माय जॉब, आणि जे आधीपासून आम्ही जे काही केलं होतं आणि जे मला जे प्लेग्राऊंड मिळालं होतं ते मी करत गेलो. पण तो जो इम्पॅक्ट आहे ना तो ह्या सगळ्या लोकांचा आहे. म्हणजे निशी हा एडिटर अमित, आय कुडंट इमॅजिन दिस काइंड ऑफ फिल्म. नो, मी ॲज अन ॲक्टर आय वॉज डुईंग इट. मला फक्त ते त्याची इंटेन्सिटी त्याचं हे जेवढं मला हे, पण इट्स अ टीम. म्हणजे ही फिल्म अशी आहे ना की यू कांट सेपरेट एनीबडी. इवन ही हा काय याचा पण आता पोलिसांचा इफ यू सी किती मोनोटोनस ट्रॅक असतो पोलिसांचा अदरवाईज, बट व्हॉट अ ट्रॅक. असा ट्रॅक पोलिसांचा आणि तो जो पोलीस angle- आवडला. यार कुणीतरी मी कारण माणूस म्हणून दाखवला ना, माणूस होता सिस्टमच्या विरोधात तो बोलतोय, तो त्या ह्याच्यात काम करतोय तरी पण तो बोलतोय. So it is not my film, obviously, because hey, but it is with हिने काय म्हणजे त्या घरामध्ये त्या सीन्समध्ये तिचं जे सगळं आहे, नुसती ती दाराच्या इथे बसते, आय मीन यू कॅन फील एव्हरीथिंग. पण हे सगळं क्रेडिट निशीला परत ते हे जातं बिकॉज इट्स अ डिरेक्टर्स फिल्म. आणि शिल्पा, तुम्ही जी भूमिका साकारली आहे तर ती बाई आहे ना, ती मध्यमवर्गीय अलका. कुटुंबातली अलका आहे. ती प्रत्येक मध्यमवर्गीय कुटुंबातल्या बायकांशी रिलेट करते, म्हणजे तिच्या मनातलं बोलते. ती नवऱ्यावरचा जो राग आहे आणि ते म्हणतायत की 2 रुपयाच्या ह्याच्यापासून ती गोष्ट सुरू होते, पण त्याच्या आधी दोघांचं भांडण झालेलं असतं घरामध्ये. आणि एक वाक्य आहे, तुम्ही त्याच्यात म्हणता की चोरी होणं झालीये हे बोलणं आणि चोराला पकडणं याच्यात फरक आहे. आणि ते तुम्ही करून दाखवू शकाल. कारण तिथेच ती मला वाटतं ठिणगी पडते आणि दुसऱ्या दिवसापासून डोक्यामध्ये सुरू होतं की ती लिंक मिळते तुम्हाला पण त्याच्या विरोधात, सिस्टमच्या विरोधात बोलण्याची. सो ते जे आहे घरातले जे सीन आहे, तुम्ही म्हणता की मला घराबाहेर यांनी काढलंच नाही किंवा घरामध्येच माझे सीन आहेत, पण तिथून ती ठिणगी पडते. मला वाटतं ते पुढचं सगळं घडायला ते तो सीन कारणीभूत आहे. थोडं मागे जाऊया माझ्या बाबतीतलं. माझ्यासाठी सुरुवात ह्या सगळ्यांच्या पेक्षा खूप उशिरा झाली. मी माझं काम इतर चालूच होतं. निशी आणि मी आम्ही रुईयाला पहिलं भेटलो. 7च्या आत घरात या एकांकिकेत निशी जो काही अजूनही कॉलेजला तेव्हा होता, तो खूप बरंच काही करून होता. सो मी आले 92 साली रुईयात आणि निशी त्याच्या आधी जाऊन इतर कॉलेजेस फिरून त्याचे काय डिग्र्या घेऊन पुन्हा एकदा रुईयाच्या नाटकात काम करायला आला होता माझा. आणि तो सांगायचा की आम्ही एकत्र कॉलेजला होतो तर आम्ही असे होतो, अनेक वर्षांनी पुन्हा एकत्र असं. तर ते करताना आमचं जे काही थोड्याफार गप्पा व्हायच्या, बोलणं व्हायचं, कारण
मला त्यांनी नंतर सांगितलं होतं की खूप नंतर सांगितलं होतं की बरं काम केलंस तू सिनेमात आणि म्हणलं की थँक्यू, कारण खूप अनेकांनी मला विचारलं वाय शिल्पा तुळसकर. सो यातल्या काही गमती आहेत त्या अशा की जसं निशीनी त्यात आणि मी आता त्यानंतर सूरज बडजात्यांबरोबर काही टेलिव्हिजनचं काम केलं होतं.